क्रमांक 2 9386 एकनाथराव खडसे. प्रश्न क्रमांक 2. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, उत्तर पूर्णतः दिशाभूल करणारा आहे. या ठिकाणी हा जो बिबट्या आहे, हा बिबट्या रेस्ट हाऊसमध्ये होताच आणि त्या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये बिबट्या 10 वाजता असल्याची माहिती ही आपल्या फॉरेस्टरला मिळाली. त्याप्रमाणे फॉरेस्टर त्या वेळेवर तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू केलं. सुरू केल्यानंतर त्याला पहिलं इंजेक्शन त्या ठिकाणी दिलं आणि अशा वेळेस तेथील स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हिरोगिरी करण्यासाठी गेले आणि ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आल्यानंतर अध्यक्ष महोदय जो बिबट्या आहे तो त्या कंपाऊंडच्या वर उडी मारून एस टी स्टँडकडे त्याचा जो वस्ती आहे तिथे आला. या ठिकाणी तुम्ही जे म्हणता आहे की तो वाचवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं, माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, आल्यापासून तर गेल्यापर्यंत. या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे की तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बचावासाठी न जाता हिरोगिरी करण्यासाठी गेले आणि त्यांनी बिबट्याला मारहाण केली. आता यामध्ये अध्यक्ष महोदय असं आहे की बिबट्याला मारहाण करणे हा आपल्या वन्यप्राणी कायद्यानुसार गुन्हा आहे. या ठिकाणी तो मानवी वस्तीकडे येतच नव्हता, मुळामध्ये होताच तो मानवी वस्तीमध्ये, आणि त्याला मारहाण करत असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण करत असतानाचा सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्याकडे आहे. त्यावेळेस फॉरेस्टर होते, पोलीस अधिकारी होते, अन्य सारे अधिकारी ते उपस्थित होते. म्हणजे आमदारसाहेब पुढे चालत होते आणि अधिकारी मागे चालत होते. अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिबंध केला नाही. या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जे सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टनुसार ह्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, कारण हे काही जीव वाचवण्यासाठी आले नाही. यामध्ये जर आपण माहिती पाहिली, तहसीलदार, फौजदार, फॉरेस्टरचे तिन्ही अधिकारी ह्यांचे जे जबाब आहे ते कॉपी पेस्ट अधिकारी यांचे कॉपी पेस्ट केल्यासारखे आहे. सर्व सारखे, काही एक शब्दाचा इकडे तिकडे फरक नाही आहे, सर्वांनी सारखेच दिलेले आहे, एक शब्द इकडे तिकडे नाही आहे. म्हणजे ठरवून केलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे त्याला या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आपल्याकडनं होतो आहे. माझा प्रश्न असा आहे या ठिकाणी की तातडीनं याची फेर चौकशी व्हावी. एक का व्हावी, तर ह्यांनी जे केलेलं आहे लोकल चौकशीमधून सगळ्यांनी दबावाखाली या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहे. जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते मी आपल्याला पाठवतो. या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर्व वस्तुस्थिती तपासून त्या ठिकाणी चौकशी व्हावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चौकशी करणार का आणि ताबडतोब यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पूर्ण तुम्ही लिहित असताना बिबट वन्य प्राण्यास प्रतिबंध केला असण्याची शक्यता आहे. सरकार असं उत्तर कसं देऊ शकतं, शक्यता आहे? असणं नसणं या प्रश्नाचं उत्तर होत नाही त्याच्यामध्ये. त्यांनी प्रतिबंध करण्याचा हा पुरावा तुमच्याकडे आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा बिबट्याच्या बाबत बिबट्या क्रमांक 1 म्हणून बिबट्याच्या संदर्भामध्ये कायदा अति कठोर आहे आणि या कायद्याच्या माझं म्हणणं आहे कायद्यानुसार कारवाई करा. हे असे बचावात्मक कार्य काही केली, त्याला वाचवण्यासाठी तुम्ही असे हे करतात, हे न करता ह्याची उच्च पातळीवर चौकशी करून परत त्याच्या त्या अहवाल येऊन त्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई करणार का. त्याआधी ह्या व्हिडिओ रेकॉर्डिंग जे तुमच्याकडे देतात, व्हिडिओ म्हणजे बिबट्या त्या रेस्ट हाऊसमध्ये आल्यापासून तर बाहेर फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्यापर्यंत गेल्यापर्यंत आणि मारहाण केल्यापर्यंत, मारहाण केली हो काड्या घेऊन अशी मारहाण केली, त्याला मारहाण करणं हा गुन्हा आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना त्यातल्या त्यात गुन्हा आहे. या संदर्भामध्ये 2 इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या गुंगीत असताना लोकप्रतिनिधीकडून त्याचा पाठलाग केला गेला. लोकप्रतिनिधीला ते आमंत्रित केले नव्हते, त्यामुळे स्वसंरक्षणाचा प्रश्न येत नाही. त्याला का आमंत्रित केलं होतं, या 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 आता तुमच्या अंगावर आम्ही येणार आहे असं थोडीच केलं होतं. त्या ठिकाणी तर स्वतः गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी काठ्यांनी त्याला मारहाण केली. तर अध्यक्ष महोदय, या सगळी वस्तुस्थिती पाहून ह्या संदर्भामध्ये याची उच्च पातळीवरून फेर चौकशी करणे आणि ताबडतोब याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे, या संदर्भात आपण कारवाई करणार आहात का. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय,
ज्येष्ठ सदस्य एकनाथराव खडसेजींनी हा जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगानं आपल्यामार्फत सभागृहाला मी माहिती देतो. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत शहर परिसरातील शासकीय विश्रामगृह परिसरात, विश्रामगृहात नाही बाई, शासकीय परिसरात हा बिबट्या आलाय अशा प्रकारची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर ते आपल्या सहकार्याने घेऊन त्या ठिकाणी गेले. आता ज्या वेळेस एखाद्या शहरामध्ये सभापती महोदय बिबट्या आला किंवा वाघ आला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला तिथे हौशे गौशे नवशे अशा सर्व प्रकारचे लोक जमा होतात. ते नंतर सांगतो मी, ते नंतर सांगतो ना मी. सन्मान्य सदस्य एकनाथजी खडसेंनी सांगितलं की हिरोगिरी का चमकोगिरी हा मी शब्द विशेषण वापरत नाही, परंतु तिथे बरेचसे लोक गेले होते. खरं म्हणजे नियमानुसार, खरं म्हणजे वन विभागाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी ज्यांना निश्चितपणे रेस्क्यू ऑपरेशन करण्याचं ज्ञान आहे अशाच लोकांनी जाणं गरजेचं आहे. आणि भविष्यकालामध्ये सभापती महोदय अशा प्रकारचे सर्वसामान्य लोकांना सुद्धा अवगत करण्यात येईल की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका. काही ठिकाणी हिरोगिरी चमकोगिरी एकनाथजी खडसे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आहे तशा प्रकारचा प्रयत्न करू नका. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्याला 10च्या सुमारास ही ज्याला घटना समजल्यानंतर तात्काळ आमचे अधिकारी घटनास्थळी गेले आणि त्याने अंदाज बांधल्यानंतर त्यांनी पहिलं इंजेक्शन दिलं. हा ट्रँक्युलायझर दिलं. त्या इंजेक्शन ते झायलिझिन अशा ते आणि 2 आहेत, ते केटामाइन नावाचं दुसरं इंजेक्शन आहे. परंतु एकूणच प्राण्याचं वय, त्याचं वजन लक्षात घेऊन ते इंजेक्शनची मात्रा दिली जाते. दुर्दैवानं त्या प्राण्याची जी शक्ती किंवा त्याचा आकार न समजता अधिकारी वर्गाने कमी प्रमाणामध्ये इंजेक्शन दिलं गेलं आणि म्हणून त्याला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया थोडी लांबली आणि मग पुन्हा परत एक इंजेक्शन देण्यात आलं. त्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यानंतर 15-1 मिनिटं तरी लागतात तो बेशुद्ध होण्यासाठी, परंतु अतिरेक घडलेला असतो, उत्सुकता असते आणि त्या ठिकाणी वातावरण तिथं अनकंट्रोल असतं. त्या ठिकाणी त्या समूहाला कोणी लिडरच राहत नाही, प्रत्येकजण सगळी लिडरशिप आपलीच तिथं तयार करतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी फक्त त्या बिबट्या असेल, वाघ असेल, त्याला रेस्क्यू करणं त्यांचं प्रथम कर्तव्य असतं आणि त्याच्यामुळे त्याची ती प्रायोरिटी असते. ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेस तो अर्धा बेशुद्ध अवस्थेत असताना त्याचा सांगतात ते लोक, तो शहराच्याकडे घ्यायला निघाल्यानंतर अधिकारी वर्गाने त्याला प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रिव्हेंट केल्यानंतर एकनाथजी खडसेंच्या म्हणण्यानुसार मी पण त्याच्या मताशी अर्धसहमत आहे. अर्धसहमत अशासाठी की खरं म्हणजे तुम्हाला ती लाटेकाटे हातात घ्यायची गरज नाही. ज्याला वन विभागाचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, दे आर एक्सपर्ट इन इट. युअर प्रेझेन्स ओव्हर देअर इज रिक्वायर्ड फ्रॉम सर्टन डिस्टन्स. परंतु त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घ्यायची काही गरज नाही कोणाला सुद्धा, म्हणजे अन्य नागरिकांना सुद्धा, की लोकप्रतिनिधी, नगरसेवक असेल, तिथले आमदार असतील, खासदार असतील. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकनाथजी खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे व्हिडिओ पण असेल, ही गोष्ट खरी आहे, नाही खरे आहे. परंतु बाब असे की ज्यावेळेला तो बेशुद्ध अवस्थेतून निघाल्यानंतर तो शहराकडे निघाला त्यावेळेला अधिकारी वर्ग सुद्धा थोडासा म्हणजे अलर्ट झाला आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये काही लोकांनी आपल्या परीनं हातानी, काठीनी, लाठीनी त्याला प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न केला, हे पण गोष्ट खरी आहे. परंतु एकनाथजी खडसेंनी या ठिकाणी जी माहिती दिली ती गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 11 नुसार संरक्षणार्थ
किंवा अन्य व्यक्तींच्या संरक्षणाकरता सदहेतूनं सद्भावनेनं वन्य प्राण्याला अडवणंच नाही, जखमी करणं नाही, उद्याला तुम्ही ठार मारलं तरी सुद्धा कायद्यामध्ये त्याला संरक्षण आहे. मी आपल्या मताशी अर्धसहमत आहे, आपली भावना चुकीची नाही आहे. परंतु जर का अशा प्रकारचा जर त्या प्राण्याचा हेतू असेल दुसऱ्यांना जखमी करणे किंवा त्याचा जीव घेणं, अशा परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कलम 11 नुसार 2 स्वतःचं रक्षण करणं किंवा अन्य व्यक्तींचं रक्षण करणं या सद्भावनेतून सदहेतून वन्य प्राण्याची हत्या केली तरी सुद्धा त्यांना जखमी करणे सुद्धा त्यांना मान्यता आहे, ग्राह्य आहे, सब्जेक्ट टू इफ इज व्हेरी डेंजरस टू द लाईफ ऑफ द अदर पीपल. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही असेल अशा प्रकारची म्हणजे तो त्याचा हेतू असेल प्राण्याचा, परंतु हेतू तसाच होता अशा निष्पन्न झाले. आणि त्या ठिकाणी फॉरेस्टचे RFO, तिथले पोलीस इन्स्पेक्टर, तहसीलदार अशा प्रकारचे उच्चस्तरीय अधिकारी त्या ठिकाणी होतेच. त्या सर्वांसमक्ष हा सगळा कारभार झालेला आहे. परंतु खडसे साहेबांच्या मताशी मी अर्ध्या रस्त्यापर्यंत सहमत अशासाठी आहे की हा औषधा की त्या ठिकाणी कोणाला हिरोगिरी चमकोगिरी करण्याची गरज नाही. आणि भविष्यकालामध्ये अशा प्रकारची हिरोगिरी चमकोगिरी केली तर अशा काठी लाठी जर हातात धरली तर त्या लोकांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. अभिजित वंजारी. मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये बिबट्या आला आणि तो पूर्ण घटनाक्रम इथे मंत्री महोदयांनी सांगितला, सविस्तर सांगितला. परंतु त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं आहे की मानवी कुठल्याही प्रकारचं किंवा मालमत्तेचं नुकसान न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. इथपर्यंत बरोबर आहे. त्यांनी हेही सांगितलं की समजा मानवी जीवनावर हल्ला केला असता आणि तेव्हा लाठाकाठ्यांनी त्या बिबट्याला मारलं असतं तर मग त्या ठिकाणी आपल्यालाही संरक्षण आहे, बरोबर आहे. परंतु त्या बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी जे इंजेक्शन देण्यात आलं, इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा तो गुंगीच्या अवस्थेमध्ये आला तेव्हा तिथे वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली, लाठाकाठ्यांनी मारलं. तर या मारणाऱ्या लोकांना त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर उपलब्ध आहे. आणि म्हणून त्यांच्यावर आपण जे काही वाईल्ड एनिमल प्रोटेक्शन ॲक्ट आहे आपला 1972चा, त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कलमाखाली त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, वंजारी साहेबांनी या ठिकाणी जी म्हणजे भूमिका सांगितलेली आहे की काही लोक लाठाकाठ्यात त्याला मारतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्धे गुंगीत असताना पहिल्या दिलेल्या इंजेक्शनच्या अगोदर आम्ही नंतर त्या ठिकाणी ज्याला त्याचा रोग नागरिकरणाकडे असलेल्या ठिकाणी जायचा झाला, जिथे लोक गर्दी होती, त्यावेळेला अधिकारी वर्गाला असं वाटतं याला कोणीतरी थांबवलं पाहिजे. आता थांबवणाऱ्यामध्ये तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी निघाले हा दुर्दैवाचा भाग आहे. परंतु हिज इंटेन्शन वॉज नॉट रॉंग. त्या ठिकाणी त्या प्राण्याला ठार मारावं असा उद्देश नव्हता. आणि म्हणून चित्रफितीमध्ये दिसत असलं तरी सुद्धा त्यांचा उद्देश त्या ठिकाणी स्पष्ट सुद्धा होत नाही. परंतु त्या सगळ्या तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर आणि फॉरेस्ट अधिकारी या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी जी कृती केली ती अन्य लोकांना जीवाला धोका लागू नये म्हणून केली असं निष्पन्न झालंय. कॉपी पेस्ट, आपण कॉपी पेस्ट शब्द वापरला. नाही, आपल्या वक्तव्याशी मी असहमत नाही की ज्याला एकाच वेळेला एकच घटना तिघांनी बघितल्यानंतर पाहिलं, आम्ही बघितलं, शब्दामध्ये फरक असू शकतो परंतु कृतीचा सारांश तोच निघतो. आणि म्हणून एकनाथजी खडसेंच्या भावनेशी मी सहमत होत असताना त्या ठिकाणी या ठिकाणी जो अहवाल आले त्यानुसार अशा प्रकारचे गुन्हे वगैरे दाखल करण्याची तरतूद तिथं दिसत नाही. परंतु भविष्यकालामध्ये एकनाथ खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या कोणी अशा प्रकारे चमकोगिरी हिरोगिरी केली आणि करू नये अशा प्रकारचा अवेअरनेस केलं जाईल. आणि भविष्यकाळात कोणी जर मस्तीच करायचा प्रयत्न केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. दानवे साहेब.
मंत्री महोदय अर्ध सहमत आहे म्हणतात, अंशतः सहमत आहे म्हणतात आणि कारवाई काहीच करायची नाही म्हणतात. असं कसं होऊ शकतं? जर कलम तुम्ही वन्यजीव कायद्याचा 1972चा एक सांगता तर एकमध्ये कलम 9 काय बघा, कलम 51मध्ये काय बघा, याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे याच्या शिक्षा आहे अजामीनपात्र गुन्हा आहे हा. जर तो अटॅक करणारा बिबट्या असता, त्याच्यावर हल्ला केला असता, त्याला एखादी काठी मारली असती तर आपण समजू शकतो. त्यांनी तसं काही केलेलं नसतो. तो उलटं झेप घेऊन यांच्या लोकांच्या वरून उडी मारून गेलेला आहे बाहेर. त्याच्यामुळं तुम्ही कोणाचं तरी संरक्षण करताय दादा, तुम्ही कोणाला तरी संरक्षण देताय या सभागृहामध्ये. जर कबुतराला दाणे नाही टाकले तर गुन्हे दाखल होतात, एखाद्या श्वानाला काठी मारली तर गुन्हे दाखल होतात, आणि बिबट्याला अशा पद्धतीनं जीव जाईपर्यंत मारलं जातं आणि त्याच्यावर तुम्ही अर्ध सहमत. तुमच्यासारख्या मंत्र्यांनी अशा लोकांना संरक्षण दिलं नाही पाहिजे, यांच्यावर कारवाई केली पाहिजे दादा. आणि म्हणून कलम 9 कलम 51 तुम्ही कलम मला सांगितलं ते तुम्ही बरोबर आहे. संरक्षणासाठी कुठं हल्ला केला, कोणावर, कोणाला बोचकारलं, कोणाच्या अंगावर हल्ला केला त्या बिबट्याने, असं कुठंच झालेलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही अशा कलमाचा मिसयूज किंवा गैरअर्थ न लावता कलम 9 कलम 51 चेक करा. आणि जे कोणी तुम्ही अर्धे सहमत आहे ना, चला अर्ध सहमत असल्यामुळे अर्ध सहमतावर गुन्हा दाखल करा. गुन्हा पूर्ण काय असेल किंवा अर्धा काय असेल, अर्ध सहमत आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही. त्याच्यामुळं मला असं वाटतं सरकार किंवा दादा आता ज्येष्ठ मंत्री आहे, मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही, परंतु ते अशा जर संरक्षण देणार असेल तर चुकीचं आहे, म्हणून याच्यावर कारवाई करणार का, माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवे यांनी या ठिकाणी जी भूमिका मांडली, मी काय बोललो, जी कृती घडली ती त्यांनी सांगितली, त्या अर्ध्या कृतीशी मी सहमत आहे. परंतु पुढच्या कालखंडात जी कृती घडली, तो बिबट्या ज्यावेळेला नागरिक ज्याला उभे आहेत त्या ठिकाणी झेपावत असताना त्याला वन अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी आणि चमकोगिरी हिरोगिरी करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणून मी म्हटलं की ज्याला त्याचा रोग ज्याला नागरिक उभे असतात ठिकाणी असल्या म्हणून त्याला अडवलं आणि आणि तो परत त्याला रेस्क्यू केल्यानंतर तो सरसलामत नंतर त्याला आदिवासामध्ये सोडण्यात आलं. म्हणजे तो बिबट्या नाही त्या तिन्ही सभापती महोदय तिन्ही विभागाचे अधिकारी तिथे होते, महसूलचे तहसीलदार होते, गृहचे पोलीस त्यातले इन्स्पेक्टर होते आणि वनाचे आरएफ होते. या तिघांनी असं म्हटलं की ज्याला तो अर्ध बेसुधावत असताना जिथं नागरिक होते त्यांच्याकडे तो झेप घेत असताना त्याला प्रिव्हेंट केलं. आणि नाही बरोबर आहे, एकनाथजी खडसे साहेबांनी जो व्हिडिओ सांगितला तो चुकीचा नाही आहे, तो बरोबर आहे. त्याला थोडीफार मारहाण झाली ती पण खरी आहे, परंतु इंटेन्शन बिहाइंड असॉल्टिंग वॉज नॉट रॉंग. आणि म्हणून मी मगाशी तो कायदा सांगितला की त्यामध्ये कलम 11 त्या ठिकाणी जर का मानवाच्या जीविताला धोका करण्याचा इरादा जर एखाद्या हिंस्र प्राण्याचा असेल तर त्याला रोखण्यामध्ये आणि त्याला जखमी करण्यामध्ये, वेल प्रसंगी त्याला ठार मारण्यामध्ये सुद्धा गुन्हा नाही. हे नाही ऐकू घ्या, बाब अशी आहे की ते मला त्या कलमाकडे जायची गरज भासत नाही. कारण या ठिकाणी जी कृती घडली ती कृती करताना त्यांनी ती कुठल्या उद्देशाने केली हे एवढंच मी त्या ठिकाणी नमूद करतो. आणि अंबादासजी, यू नो मी बेटर, मी कुठल्याही गोष्टीला नाही झाकून ठेवणार नाही. प्रवीण बोल बक्षीस देऊ का? हे बघा अंबादासजी, 250 बिबटे पकडले, तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर केंद्रीय पर्यावरण वन विभागाची परवानगी घेऊन तुमच्याकडे देतो. एक प्रश्न क्रमांक 3 8660 अंक 8660. प्रश्न क्रमांक 8660.